पूजा खेडकरच्या गाडीवर पोलिसांनी 21,000चा दंड ठोठावलेला आहे। गाडीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या संदर्भात नोटीस बजावली आहे। दरम्यान पोलीस घरी आल्याचं माहित नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आज पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वाशिममध्ये त्या रुजू झालेल्या आहेत। तर त्यांच्या गाडीवर 21,000चा दंड ठोठावण्यात आलाय। पोलीस त्यांच्या घरी जाऊन आले, मात्र घराला कुलूप असल्यानंतर त्यांनी गेटवरच ही नोटीस लावलेली आहे। तर खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती आहे असा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे। दरवाजा तिथं बंद आहे, त्यामुळे काही माहित नाहीये। दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटते का, त्याप्रमाणे आम्ही रीतसर आम्ही कारवाई करू, रीतसर कारवाई करू। आप काफी देर से खड़े हैं, हम देख रहे हैं, वो कोऑपरेट नहीं कर रहे हैं आपके साथ में, क्योंकि कोई तो बाहर आया था, कोई नहीं वहाँ पे, अभी कोई बाहर आया था लेकिन दरवाजा नहीं खोला। नहीं देखेंगे हम, ठीक है। अभी आप मैं बोल नहीं सकता। आपल्या घरी पोलीस गेले? आय हॅव नो आयडिया, मला प्लीज विचारू नका। ते मी आता इथे आहे, लेट मी डू माय वर्क। आपल्या घरी पोलीस गेले? आय हॅव नो आयडिया, मला प्लीज विचारू नका। ते मी आता इथे आहे, लेट मी डू माय वर्क। आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर। सो आय एम सॉरी, आय कॅन नॉट स्पीक एनिथिंग। आज आपण जॉईन झालो वाशिम? येस, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला। अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे। सगळ्या जगाला माहिती आहे तुमचा पगार, तुमचं राहणीमान, तुमचा खर्च आणि पूजा खेडकर यांच्या नावावरही 17 कोटीची मालमत्ता आहे। एवढी मालमत्ता कमवण्यासाठी काहीतरी दुसरे व्यवसाय असावे लागतात, ते काही याच्यातून येत नाही। मग असं असेल तर ही जमीन सुद्धा ते नियम डावलून त्यांनी धारण केलेली असा त्याचा अर्थ निघतो, म्हणूनच ही संपत्ती बेकायदा आहे असं म्हणता येईल।